नमस्कार, मी पत्रकार विजय पवार. नुसतं राजकारण आपण आज बोलणार आहोत कोल्हापूर महानगरपालिके प्रभाग क्रमांक 69 तपोवन या भागातील माजी नगरसेवक विजयसिंह खाडे पाटील यांच्याशी. आपल्याला माहीत आहे गेली 5 वर्षे कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये नगरसेवकांचं किंवा लोकप्रतिनिधींचं सभागृह अस्तित्वात नाही. पण नगरसेवक म्हणून लोकांच्या समस्या किंवा अडचणी आणि भागातला विकास यासाठी लोकांना नगरसेवक हा आपला हक्काचा माणूस म्हणून हवा असतो. याच दृष्टिकोनातून आपल्याबरोबर विजयसिंह खाडे पाटील बोलणार आहेत. मी त्यांचं स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. आपण नगरसेवक म्हणून निवडून आला, आपली एक टर्म झाली. आपलं समाजकारण त्यानंतर नगरसेवक म्हणून आपली कारकीर्द कशी सुरुवात झाली? 98ला 10वी झालो. 10वी नंतर 11वी करत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका आयामाशी मी जोडलं गेलो आणि त्याबरोबर माझं समाजकार्य चालू झालं. योगायोगानं 2005 ते 8 मी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम केलं आणि त्यानंतर योगायोगानं दादांच्या आमदारकीची निवडणूक लागली, म्हणजे पदवीधर विधान परिषदेची निवडणूक लागली आणि त्यात त्यांचा सुव्यवसायक म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली आणि तिथून पुढं मग 2010ला भारतीय जनता पार्टीत विविध पदांवर मी काम केलं आणि 2010 ते 15 मध्ये मी भारतीय जनता पार्टीच्या मंगळवारपेठचा मी सरचिटणीस म्हणून काम केलं आणि त्याच्यानंतर मग 15ला निवडणुकीसाठी संधी मिळाली. आपण ज्या वेळेला नगरसेवक म्हणून निवडून आला, भाजपमधनं आपल्याला संधी मिळाली. त्याच वेळेला भाजपला नगरसेवक म्हणून महापालिकेत बऱ्यापैकी संख्याबळ मिळालं होतं. त्या ह्याच्यातनं आपल्याला कसा काम करता आलं? 2015ची निवडणूक ही अत्यंत चुरशीनं झाली होती. तत्कालीन पालकमंत्री माननीय नामदार चंद्रकांत दादा त्यावेळी ह्या निवडणुकीचं नेतृत्व करत होते. पण तसा आमचा अनुभव तसा आमचा सर्वांचाच कमी होता आणि दादा एकटेच खिंड लढवत होते. सोबतीला आमदार अमोल माडगे होतेच, पण काही थोडक्या मतांनी पराभव झालेल्या अशा 10-12 सीट्स होत्या. त्यामुळं आम्हाला महापौर पदापासून वंचित राहावं लागलं आणि ते वंचित राहिल्यामुळं कोल्हापूरचा विकास जसा पालकमंत्र्यांना हवा होता, चंद्रकांतदांना हवा होता, तसा करायला मर्यादा आल्या. पण आपण महापालिकेत प्रभागाचं प्रतिनिधित्व करत असताना एक विकासाची कामं किंवा नागरिकांच्या समस्या सोडवण्याबाबतच कशी आपण प्रक्रिया राबवली? 2015ला ज्यावेळेला निवडून आलो त्यावेळी माझ्या पूर्वीचे 2010 ते 15 या कालावधीत भारतीय जनता पार्टीचेच नगरसेवक असल्यामुळे त्यांनी केलेला पाया होता आणि त्याच्यावर मला फक्त कळस रचायचा होता. त्या दृष्टिकोनातून आमची वाटचाल चालू झाली. 2014 रोजी आमच्या प्रभागाचा स्वच्छतामध्ये प्रथम क्रमांक मिळाला होता आणि तेच पुढे मला कंटिन्यू करायचं होतं. आम्ही पहिल्या दिवाळीला नगरसेवक झाल्यानंतर पहिल्या दिवाळीला प्रभाग स्वच्छता ठेवण्यासाठी आम्ही अवनी संस्थेबरोबर एक टाईप केलं आणि प्रभागात स्वच्छता मोहीम हाती घेतली आणि त्याच्यानंतर 1 वर्षाने आम्ही प्रभागातील संपूर्ण कचरा कोंडाळेमुक्त प्रभाग हा कोल्हापूर शहरातला प्रभागात माझा नोंदवला गेला असेल. कारण आम्ही अवनी सोबत 8 कर्मचारी त्यांचे आम्ही घेऊन प्रभागात स्वच्छता मोहीम राबवली, स्वच्छता अभियान राबवून प्रभागातून कोंडाळेमुक्त प्रभाग आम्ही केले. त्याचबरोबर प्रभागातील मूलभूत गरजा ओळखून त्या पहिला सोडवण्याचा प्रयत्न केला. माझ्या भागात दलित वस्ती आहे, सुधाकर जोशी नगर नावाची एक बांधकाम कामगाराशी निगडीत लोकांची वस्ती आहे, ती वस्ती आहे. परत उच्चवर्गीय पण आमच्या प्रभागात वस्ती आहेत. प्रथमतः त्यांच्या मूलभूत गरजा काय आहेत हे ओळखून त्याला प्राधान्य दिलं. आमच्याकडे उपनगर असल्यामुळं पहिल्यांदाच अमृत योजनेतनं आमदार अमोल माडकांनी अमृत योजनेतनं ड्रेनेज लाईन टाकण्याचं सुरुवात केली होती. ते प्रभागात माझ्या प्रभागापासूनच सुरुवात झाली होती. अशा टप्प्याटप्प्यानं आम्ही काम करत गेलो आणि एकूण 5 कोटीच्या वरती मला निधी आणण्यासाठी मदत मिळाली. आमदार
अमल महाडिक पण आणि त्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा यांची पण मला मदत मिळाली. त्यामुळे 5 कोटीहून अधिक कामं मी करू शकलो प्रभागात. प्रामुख्यानं तुमच्या पहिल्या समस्या प्रभागातल्या काय होत्या आणि त्यानंतर सोडवल्या आणि त्यामुळे प्रभागाला एक चांगलं स्वरूप आलं, अशा साधारण कुठल्या योजना झाल्या? तसं बघायला तर नाव घेण्यासारखं म्हणजे आत्ता मगाशी म्हटल्याप्रमाणे मी अवनीबरोबर आम्ही स्वच्छताचा एक कुठल्याही प्रभागात स्वच्छताचा हा प्रश्न असतो, तो केला. परत त्याच्यानंतर LED नवीन आले होते, पथदिवे होते. त्या पथदिव्यांना पहिल्यांदाच LED स्वरूपात आले होते. ते पिवळे हॅलोजन पांढरे हॅलोजन आम्ही बदलून LED दिवे बसवायला चालू केले. मी स्वतः माझा स्थानिक नगरसेवक म्हणून जो विकास निधी भेटतो त्या विकास निधीतून 7 लाखाचे आम्ही LED घेतले आणि संपूर्ण प्रभागातील दिवे हे LED केले. त्यामुळे विजेचं कंझम्पशन कमी करण्यासाठी एक प्रयत्न केला. माझ्या भागात एक राजेश छत्रपती संभाजी विद्यालय म्हणून महापालिकेची प्राथमिक शिक्षण समितीची एक शाळा आहे. ती शाळा 1ली ते 2री असे आणि 3री 4थी अशी 4 वर्गांची, पण खोल्या मात्र 2च अशी शाळा होती. त्या शाळेला आम्ही त्या शाळेसाठी निधी आणण्यासाठी प्रयत्न केला, पण एकदा शाळेला सर्व शिक्षण अभियानमधून निधी मिळाल्यानंतर परत त्या शाळेचा टर्म दुसऱ्या शाळा झाल्यानंतर येत होता. असं आपल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या 66 शाळा होत्या, 67 शाळा. त्या 67 शाळेनंतर परत माझा नंबर येणार होता. त्यामुळे आम्ही एक वीट शाळेसाठी म्हणून उपक्रम प्रभागात राबवला. त्या प्रभागातून आम्ही सगळ्या लोकांना 11 मेला माझा वाढदिवस असतो, त्या वाढदिवस आम्ही एक वीट शाळेसाठी म्हणून राबवला आणि ह्या माध्यमातून आम्ही निधी संकलन केलं. कोणी साहित्य स्वरूपात दिलं, खडी, वाळू, सिमेंट, सळी ह्या स्वरूपात मदत दिली. एकाच दिवशी 1,40,000 पर्यंत आम्ही साहित्य गोळा केलं आणि त्या माध्यमातून तो वर्षभर उपक्रम चालू ठेवला आणि आता त्याच्यात 2 खोल्या वर्गखोल्या बांधून तयार आहेत. सुसज्ज अशी इमारत तयार आहे. आम्ही समाजातील ज्या दानशूर संस्था आहेत, जे रोटरी क्लब असेल, इनर व्हील क्लब असेल, लायन्स क्लब असेल, अशा लोकांच्याकडून आम्ही शाळेला वेळोवेळी मदत घेतली. आमच्यात युवराज पाटील म्हणून आहेत, आपल्या फायर अँड सेफ्टी कॉलेजचे संस्थापक आहेत, त्यांनी आमच्या शाळेला वॉटर प्युरिफायर दिले. असे बरेच उपक्रम त्या शाळेसाठी म्हणून आम्ही राबवलो. ते एक झालं. त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी विरुंगळा केंद्र, संभाजीनगर बस स्थानकात आत एक विरुंगळा केंद्र बांधलं आहे. असेच प्रभागातील मोठ्या मोठ्या ज्या कॉलन्या आहेत त्यांचे मोठे ओपन स्पेसेस आहेत, त्या मोठ्या ओपन स्पेसमध्ये हॉल किंवा ओपन शेड असे बांधण्याचं केलं. आम्ही जिथं राहतो नाळे कॉलनीत एक मोठी बाग आहे, त्या बागेमध्ये एक विरुंगळा केंद्र तिथं केला होता. महिलांच्यासाठी ओपन जिम तिथं केलेली आहे. अशा बऱ्याच प्रकारची कामगिरी केलेली आहे 5 वर्षात. आपलं नगरसेवक पद असेल, सामाजिक कार्य असेल, त्याचा पाया भाजप हा पक्षच आहे, बरोबर, म्हणजे दिसून येते. तर ह्या पक्षाच्या मार्फत पक्षाची शिस्त किंवा पक्षाचं जे धोरण आहे त्या माध्यमातून काम करत असताना आपण काय एक दृष्टी ठेवली ती? पार्टी विथ डिफरन्स म्हणून भारतीय जनता पार्टीकडे नेहमी बघितलं जातं. महापालिकेचा आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी जे जे काही करायचं लागतं त्यासाठी आम्ही प्रयत्न केलो. मी ज्यावेळेला माझी पहिली निवड झाली त्यावेळेला मी पहिल्यांदा KMTवर माझी निवड झाली. कोल्हापूर महानगरपालिका परिवहन विभागावर माझी निवड झाली. त्यामध्ये आम्ही कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं जे KMT चालू होतात त्या KMTच्या आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आम्ही वेगवेगळे उपाययोजना केली होती. जसं ग्रामीण भागात बसेसच्या फेऱ्या वाढवल्या होत्या, शहरातल्या बसेसमधले जे टायमिंग आहे त्याच्यासाठी सुधारण्यासाठी प्रयत्न केले होते. परत नंतर मी प्राथमिक शिक्षण समितीवर पण गेलो. प्राथमिक शिक्षण समितीवर आपण शाळेला एक सूत्रता आणण्यासाठी त्याच्यासाठी प्रत्येक शाळा एक सूत्रता असावी, म्हणजे त्याचे एका शाळेचा ड्रेस वेगळा, एका शाळेचा ड्रेस वेगळा असं. काँग्रेसचे एक नगरसेवक आमचे सभापती होते, त्या सभापतीने एक कल्पना आणली होती की प्रत्येक शाळेला एक ड्रेस एकसारखा असावा. ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केलो. असंच नंतर मी कोल्हापूर महानगरपालिका स्थायी समितीच्या बॉडीवर पण मी सदस्य म्हणून होतो. तर ज्या ज्यावेळी महापालिकेचं हित जास्त आहे जिथं आहे त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आपण महापालिकेत नगरसेवक म्हणून काम केलं, काही निर्णय प्रक्रियेत सुद्धा आपला भाग होता. त्यामध्ये मग तुम्ही स्थायी समिती
असेल, KMT असेल किंवा शिक्षण समिती असेल, या माध्यमातून आपण सदस्य पदावर असल्यामुळं आपल्याला एक निर्णय प्रक्रियेतला एक भाग होता आला. त्याचा आपण प्रत्यक्ष तुमच्या भागासाठी किंवा एक नवीन काहीतरी आता करण्यासाठी म्हणून काही प्रयोग केले का किंवा काही सुचवलं का? जसं मी म्हटलं त्याप्रमाणे KMTला ज्यावेळेला मी सदस्य होतो त्यावेळेला आम्ही KMTची आर्थिक परिस्थिती फारच खालावली होती. त्याच्यातील मग वेळापत्रकाप्रमाणे बसेस जाणार ह्याच्याकडे लक्ष दिलं होतं आम्ही. मग बसमधले 2 बसमधले अंतर किमान 15 मिनिटाचं असावं, म्हणजे प्रत्येक बस स्टॉपवर जाऊन प्रवासी घेतले जातील ह्याच्याकडे लक्ष देण्याचं काम केलं. वडाप कोल्हापूर शहरामध्ये आत येऊपर्यंत त्यांना वडाप चालू होतं. ते वडाप बंद करण्यासाठी आम्ही RTOची मदत घेऊन कोल्हापूर शहरातलं वडाप बंद केलं. तसंच KMTला ज्या बसेसना टायरी लागणार होत्या, एक वेळ आम्ही पूर्ण भारतीय जनता पार्टी, ताराने आघाडी आणि मित्रपक्षाच्या सर्व नगरसेवकांनी एक महिन्याचं मानधन देऊन आम्ही त्या टायरी खरेदीसाठी आम्ही प्रयत्न केला होता आणि त्यातून KMTला एक हातभार लावण्याचा प्रयत्न आम्ही कोल्हापूर महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून केलो. तसंच शिक्षण समितीत म्हटलं मगाप्रमाणे की इतर शाळा जसं आत्ता इंग्लिश मिडियमकडे आपल्या शाळेंचा ओढा चालू, पालकांचा ओढा चालू आहे. आपला मुलगा चांगल्या इंग्लिश मिडियमला शिकवा किंवा कॉन्व्हेंट स्कूलला जावं असं सगळ्यांना वाटतं. पण आत्ता आम्ही ही शाळा महापालिकेच्या ज्या शाळा सेमी इंग्रजीकडे घेऊन चालू. मी माझ्या प्रभागातील शाळा राजे संभाजी विद्यालय सेमी इंग्रजी केली. 5वीला स्कॉलरशिप आहे. आता 5वीचा वर्ग वाढीसाठी आम्ही प्रयत्न करतो. 5वीचा वर्ग आम्हाला मिळवला. याप्रमाणे स्थायी समितीला असताना विशेष म्हणजे जे प्रकल्प चालू आहेत त्याच्या प्रकल्पाला DPR बनवतानाच ते कमीत कमी कॉस्टमध्ये कसे बसले जातील ह्याच्याकडे आम्ही लक्ष देत होतो. आता 5 वर्ष आपण नगरसेवक म्हणून काम केलं, तिथं तर आपला अधिकार होता. पण त्यानंतर प्रशासक राज्य आलं, त्यामुळं निर्णय प्रक्रियेतले आपला सहभाग कमी झाला. तरीसुद्धा आपल्याकडं लोकांच्या अपेक्षा मात्र थांबल्या नाहीत. लोक भेटत राहिली, समस्या मांडत राहिली आणि विकासाची कामं त्यासाठी अपेक्षा करत राहिली. त्यानंतरचा हा जो काळ गेला, अजूनही निवडणुका लागलेल्या नाहीत, आता प्रक्रिया सुरू आहे. पण हा जो काळ आता सध्या सुरू आहे, लोकांना तर आपला प्रतिनिधी पाहिजे, बरोबर, कामं व्हायला पाहिजेत, पण जायचं कोणाकडे हा प्रश्न आहे. हा आपल्याला अनुभव कसा आला आणि आपण त्याला कसं फेस करता? 2020ला तशी आमची टर्म संपली. बरोबर. टर्म संपल्यानंतर त्यावेळी महापुराची परिस्थिती होती. महापुरानंतर महामारी कोरोनाचा एक कालावधी आला. या कालावधीमुळे निवडणूक प्रक्रिया लांबली गेली आणि त्या दरम्यान निवडणूकच कुठली झाली नसल्यामुळं नगरसेवकच हा आपल्याला भागातील कामाच्या अडचणी सोडवू शकतो हे नागरिकांच्या एक मानसिकता असते. आणि महानगरपालिकेच्या कुठल्याही अधिकाऱ्यांशी ओळख नसते, त्यांचे फोन नंबर्स नसतात. त्यामुळं नागरिक हे नगरसेवकाला आपल्या लोकप्रतिनिधींनाच संपर्क करतात. त्याप्रमाणे आपण महानगरपालिका म्हणून त्यांच्याशी डायरेक्ट संवाद साधून त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी महापालिकेला आणि नागरिकांचा मधला दुवा म्हणून आम्ही काम केलो. नागरिकांचं जास्त काही काम नसते, नळ, रस्ते आणि गटर याच्यावरच त्यांचा फोकस असतो. सगळ्यात त्यांना महत्त्वाचं आहे दैनंदिन जीवनात पाणी. या पाण्याच्या समस्येसाठीच नगरसेवक म्हणजे त्यांना आपला हक्काचा वाटतोय, कारण अधिकाऱ्यांचे कुठले नंबर नसतात, त्यांच्यापर्यंत जाईपर्यंत त्यांना तेवढा वेळ नसतो. त्यामुळं नगरसेवक हा त्यांना मदतीचाच राहिलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, ह्या 5 वर्षात कुठलीच निवडणूक म्हणजे नगरसेवक म्हणून कुठली निवडणूक न झाल्यामुळं आम्ही अजून नगरसेवकच आहोत ह्या आणि ती आमची जबाबदारी आहे. ह्या यानंच आम्ही वावरत आलो आणि नागरिकांच्या समस्या सोडवल्या. आता आपण नगरसेवक नसताना काम करत राहिला, लोकसंपर्क राहिला, पक्षाचं काम आता आपलं पक्ष पातळीवर आपलं काम सध्या काय सुरू आहे? आता 2022ला माझी भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली होती. ती करत असताना जिल्ह्यातील आता तसं पार्टीचं काम म्हणून जिल्ह्यातील शहरातील आपल्या युवकांचं संघटन बांधून त्यांचे प्रश्न काय आहेत ते जाणून घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी
प्रयत्न आम्ही केले होते. माझ्याकडे 2023 पर्यंत ती 24 पर्यंत माझ्याकडे जबाबदारी होती. त्या माध्यमातून आम्ही शाखा बांधायचं काम केलं, युवकांची शाखा बांधण्याचं काम केलं आणि त्यातून विविध स्पर्धा घेत गेलो आम्ही. जसं महाविद्यालयीन तरुणांच्यासाठी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आम्ही ऑनलाईन क्लासेस घेतले होते. परत गणेशोत्सवाच्या दरम्यान गणेशोत्सव देखावाची स्पर्धा बांधत गेलो. परत त्याच्यानंतर आम्ही क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या होत्या. मुख्यमंत्री स्पर्धा होत्या, परत खासदारांच्या नावानं स्पर्धा आल्या होत्या, तसंच PM साहेबांच्या नावाने पण स्पर्धा आल्या होत्या. असं करत करत भारतीय जनता पार्टीचं संघटन बांधण्याचं पण काम आम्ही केलं होतं. आपण नगरसेवक आहात, पण केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. बरोबर. तर ह्या सत्तेचा उपयोग करून आपल्या भागासाठी किंवा आपल्या शहरासाठी काहीतरी करावं किंवा काहीतरी एक प्रोजेक्ट यावा किंवा एखादं कुठलं तरी एक अशी या योजना यावी, असं काही तुमच्या डोक्यात आहे का? आत्ता 2019ला आमच्या दुर्दैवानं भारतीय जनता पार्टीची सत्ता गेली. नाहीतर बरीच कामं करायची होती. जसं की आता आपल्याला संभाजीनगरहून कळंब्याकडून येणारा रस्ता युनिव्हर्सिटीकडे जातो, त्या रस्त्यावर फ्लायओव्हर बांधण्याची आमची मानसिकता होती. त्यावेळेलाचे तत्कालीन आमदार अमल माडिक साहेब यांच्याकडे आम्ही पाठपुरावा केला होता आणि आत्ता पण त्यांचा पाठपुरावा चालूच आहे आणि त्यांनी ती मागणी उचलून धरून आत्ता विधान सभेत त्यांनी मांडले होते आणि आत्ता नवीन येणाऱ्या ह्याच्यात उड्डाण पूल होतोय. तसंच माझ्या प्रभागातील सुधाकर जोशी नगर ही मागासवर्गीय वस्ती आहे, ती घोषित झोपडपट्टी आहे आणि त्या झोपडपट्टीचा विकास करण्याचं आम्ही पंतप्रधान आवास योजनेमधनं तिथं 350हून अधिक कुटुंब आहेत, त्या कुटुंबांना सर्वांना त्यांच्या हक्काचं घर मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. माझ्या प्रभागात 1 एकरहून अधिक जागा असलेली एक बगीचा आहे. त्या बगीचाला न्यू कॉलेज, कोल्हापुरातील नामांकित आर्किटेक्चर कॉलेज आहे, न्यू आर्किटेक्चर कॉलेज, त्या महाविद्यालयातील फायनल इयरच्या विद्यार्थ्यांकडून आम्ही त्या बागेसाठी एक चांगलं ड्रॉइंग तयार करून घेतले. त्यासाठी आम्हाला त्या कॉलेजच्या प्राध्यापिका डॉक्टर वंदना पुसाळकर यांची मदत झाली आणि त्या पुसाळकर मॅडमनी आम्हाला चांगली मदत केली आणि त्याचा आम्ही एक कोल्हापुरात अशी बाग कुठंच नाही आहे, अशी बाग आपण तयार करतोय आणि त्यासाठी आमचे नामदार चंद्रकांत दादा पाटील आणि आमदार अमल माडिक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्याच्यासाठी 3 कोटीचा निधी आत्ता येणाऱ्या आर्थिक वर्षात आम्ही त्याच्यासाठी आणतोय आणि त्या बागेचा विकास करतोय. या बागेमध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत अशा सगळ्यांचाच विचार केलेला आहे, युवकांच्यासाठी विचार केलेला आहे. भागातील महिला बचत गटांसाठी तिथं खाऊचे स्टॉल आहेत, परत तिथं येणारा ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना विरंगुळा केंद्र केलेलं आहे, ओपन थिएटर त्यात असणार आहे. परत आपल्याला त्या बागेचा म्हणजे खर्च जो आहे, म्हणजे जे त्या मेंटेनन्सचा खर्च आहे तिथल्या तिथंच भागावा म्हणून तिथं काही खाऊचे स्टॉल्स पण ठेवलेले आहेत आणि ते तिथल्याच कॉलनीतल्या महिला बचत गटांना देऊन त्यातून येणाऱ्या उत्पन्नातून त्यांचं पण आर्थिक स्थैर्य राहील आणि आपल्या जो काही तिथला मेंटेनन्स आहे त्याच्यासाठी खर्चासाठी पण आपल्याला कॉन्ट्रीब्युशन घेता येईल. असंच तिथं एक छोटी नर्सरी पण आम्ही करतोय, लहान मुलांच्यासाठी सायन्स गार्डन तिथं डेव्हलप करतोय आणि त्या नाळे कॉलनी आणि त्या संपूर्ण परिसरात जे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे कार्य ज्यांच्याकडून झाले, जसं की VR पाटील म्हणून आपल्या शिवाजी युनिव्हर्सिटीचे शिवाजी विद्यापीठाचे आपले मुख्य रजिस्ट्रार होते पहिले, त्याच्यानंतर कनबरकर म्हणून कुलगुरू होते त्यांचं, तसंच DB पाटील सर, शामराव खाडे, तसंच आपले चित्रतपस्वी भालजी पेंढारकरांचं तिथं वास्तव्य होतं. आमचे जे नाळे कॉलनी म्हणून होते ते नाळे असे त्यांची माहिती देणारं त्यांनी केलेलं कार्य, या कोल्हापूरसाठी त्यांचं योगदान तिथं दर्शवणारी एक म्हणजे एक स्कल्पचर त्यांचं आम्ही तिथं करतोय. तसंच पंचमहाभूत आहेत त्याप्रमाणे पंचमहाभूतांचं एक तिथं गार्डन करतोय आणि तिथंच असलेलं साई मंदिर आहे, ते साई मंदिरची डेव्हलपमेंट पण करतोय. असं एक मोठं एक कोल्हापुरात अशी म्हणजे नावाजली जाईल अशी एक बाग आम्ही तिथं डेव्हलप करतोय.
हे होते विजयसिंह खाडे पाटील, ज्यांनी नगरसेवक म्हणून काम केलं आणि त्यानंतर प्रशासकीय काळात सुद्धा एक समाजसेवक, एक चांगला कार्यकर्ता म्हणून लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यांना आपण या भविष्यातील त्यांच्या कारकिर्दीला शुभेच्छा देऊया आणि थांबूया. नमस्कार. नमस्कार.